ईव्हीएम मशीनमध्ये गडबड होण्याची दाट शक्यता आहे। कसं काय ते मी थोडक्यामध्ये समजावून सांगतो। 3 युनिट असतात, सीयू, बीयू आणि व्हीव्हीपॅट। व्हीव्हीपॅटचं कनेक्शन असते सीयू रड, म्हणजे कंट्रोल युनिट जो म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये तुमच्या मताची मोजणी होते किंवा मत सेव्ह होतात, की तुम्ही ज्यांना मतदान देताय ते। आता आपण निवडणुकीची वोटिंगची पद्धत समजून घेऊ। आपण जेव्हा मतदान केंद्रामध्ये जातो तेव्हा बीयूचं बटन दाबतो, म्हणजे जे पॅड असतंय ज्याच्यामध्ये कॅन्डिडेटची नावं असतात तिथं आपण बटन दाबतो। ते बटन जेव्हा दाबतो तेव्हा व्हीव्हीपॅटच्या स्क्रीनवरती फोटो येतो। आपण ज्या कॅन्डिडेटना मतदान देतोय त्याचं चिन्ह, त्याचं नाव, एवढी चिठ्ठी येते आणि ती चिठ्ठी व्हीव्हीपॅट मध्ये पडते आणि ते व्हीव्हीपॅट मध्ये पडून ते सेव्ह होते, मिक्स होते। आणि जेव्हा ती चिठ्ठी पडते तेव्हा सीयू रड म्हणजे कंट्रोल युनिट जे आहे त्याच्याकडे तुमच्या मताची नोंदणी होते। आणि ह्या प्रोसेसमध्येच कुठं तर गडबड होण्याची शक्यता आहे। म्हणूनच निवडणूक आयोग हे फक्त सीयूचे कंट्रोल युनिटचेच मताची मोजणी करतोय किंवा मत मोजतात। ते व्हीव्हीपॅटचे मतपत्रिका किंवा चिठ्ठ्या का मोजत नाहीत? का तर त्या व्हीव्हीपॅट पासून जेव्हा मताची नोंदणीसाठी सीयू रड जाते, ते नोंद होतंय कंट्रोल युनिटमध्ये, त्याच्यामध्ये गडबड होऊ शकते किंवा तुम्ही ज्या संबंधित व्यक्तींना मतदान देताय ते त्या व्यक्तीच्या किंवा त्या पक्षाच्या खात्यामध्ये न जाता अन्य कोणाच्या तर खात्यामध्ये सुद्धा जाण्याची शक्यता आहे। का तर हे सीयू जे आहे ते सॉफ्टवेअर बेस्ड आहे आणि कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड होऊ शकते। म्हणूनच निवडणूक आयोग कॅन्डिडेट असेल किंवा अन्य कोणताही व्यक्ती जेव्हा संशय होऊन व्हीव्हीपॅटचे मतपत्रिका मोजा म्हणून सांगताय तेव्हा ते मोजत नाहीत। त्यांची पद्धत काय निवडणूक आयोगाची की बाबा तुम्ही पैसे ठेवा आणि तुम्हाला ज्या म्हणजे ईव्हीएम मशीनविषयी शंका आहे ते मशीन आम्ही तुमच्या पुढे आणतो, त्या मशीनचा आम्ही डाटा तुमच्या पुढे उडवतो आणि समजा ते डाटा उडवताना समजा त्यात 720 मतदान असेल तर तुम्ही स्वतः तिथं थांबून 720 टाइम मतं द्यायचे ABCD पद्धतीने किंवा अन्य ट्राय असेल ते XYZ आणि पुन्हा ते मताची त्यांनी नोंदणी होते। पण त्या प्रोसेसमध्ये सुद्धा त्यांनी ना व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिका मोजत नाहीत। हे कुठं तर संशयास्पद आहे आणि ह्या गोष्टीबाबत जनतेने आवाज उठवणं आणि जास्तीत जास्त माहिती अधिकारांमधून तुमचं मतदान ज्या बूथमध्ये आहे त्या बूथच्या व्हीव्हीपॅटची मतपत्रिकेची माहिती मागणं हे जनतेचं काम आहे। जसं निपक्षपणे निवडणुका व्हाव्यात असं पत्रिकाचं मत आहे आणि आपण जनतेतनं नेता निवडतोय, आपण जनतेचे सेवक निवडतोय। सेवक व्यवस्थित तिथं जावा किंवा जनतेचं जे मत आहे ते तिथं संसदेमध्ये किंवा विधानसभेत योग्य पद्धतीने व्यक्त व्हावं म्हणून आपण नेता निवडतोय, सेवक निवडतोय नेता म्हणण्यापेक्षा। तर ते योग्य पद्धतीने निवडणुका होणं त्यासाठी महत्वाचे आहे। म्हणून ही छोटीशी जी माहिती आहे आणि ही माहिती सत्य आहे, मी कुठेही म्हणजे ईव्हीएम हॅक होतं हे म्हणत नाही, पण त्याच्यामध्ये मी सांगतोय की व्हीव्हीपॅटचे मतपत्रिका का मोजत नाहीत, फक्त सीयू कंट्रोल युनिटचेच तुम्ही मतं का मोजताय, हे संशयास्पद आहे। आणि हे संशयास्पद जे गोष्ट आहे, जनतेच्या मनात जे शंका आहे त्याचं शंकेचं व्यवस्थितपणे जे आक्षेप आहेत आमचे ते व्यवस्थितपणे आक्षेप फोडून काढायचे असतील तर निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिका मोजणं आवश्यक आहे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवाजी। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।